28 जानेवारीला झालेल्या अपघातात आपले दादा गेले. संपूर्ण महाराष्ट्राला विश्वासच बसत नव्हता. लोक म्हणत होते दादा गेले नाहीत, दादा आहेत, दादा परत येणार. सगळीकडे संशयाचं वातावरण होतं, अफवा पसरत होत्या. पण अचानक आज 9:30 वाजता या अपघाताच्या बाबतीत एक असा खुलासा झालाय ज्यामुळे संशय आणखीनच वाढला आहे. लोक आता म्हणू लागले आहे की दादा आता खरंच येणार आहे. बारामतीमध्ये अतिशय दबक्या आवाजात गुप्तपणे चर्चा होऊ लागली आहे. असं बोललं जात आहे की दादा आता लगेच येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. जवळपास 12 दिवसाचा अवधी या घटनेला उलटून गेला आहे. दादांचा अंत्यविधी, दादांचं रक्षा विसर्जन होऊन सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार देखील स्वीकारला आहे. पण अपघात झाल्याच्या 10 मिनिटापासून लोकांमध्ये या अपघाताविषयी संशय बळावत होता. पहिल्या दिवशी वेगळं सत्य आलं, दुसऱ्या दिवशी दुसरं सत्य समोर आलं, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी हळूहळू संशय वाढत होता. अफवा वेगवेगळ्या पसरत होत्या, शक्यता वर्तवल्या जात होत्या. पण गेल्या 24 तासात या घटनेविषयी 2 अशा घडामोडी समोर आल्या ज्याने या प्रकरणाचं चित्रच बदललं. पहिली गोष्ट याच्यात काल घडली. काल जेव्हा अचानक एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला, एक असा व्यक्ती जो याच्या आधी कधीच टीव्हीवर किंवा कॅमेऱ्यासमोर आला नव्हता, ज्याने अपघाताविषयी अशी माहिती सांगितली की जी याआधी कधीच उघड झाली नव्हती. तो असा व्यक्ती होता की विमान पडल्यानंतर तो तिथे सगळ्यात आधी पोहोचला होता. विमानामध्ये त्याने जे बघितलं ते आजपर्यंत ना कुठल्या कॅमेऱ्यात दिसलं होतं, ना कुठल्या टीव्हीवर आलं होतं. त्याने या अपघाताचं असं सत्य सांगितलं ज्याने आता लोकांमध्ये जबरदस्त चर्चा सुरू झाली होती. पण तेवढ्यातच आज 9:30 वाजता या प्रकरणाचा असा एक रिपोर्ट आला जो ब्लॅक बॉक्सचा होता. ब्लॅक बॉक्सचा अहवाल आता समोर आल्याने या प्रकरणाचं खरं चित्र आता स्पष्ट होत आहे. कालपर्यंत सगळ्या शंका होत्या, शक्यता होत्या, पण जेव्हा काल त्या व्यक्तीने खरी माहिती सांगितली होती तेव्हा महाराष्ट्राला विश्वासच बसत नव्हता. खरं तर त्या व्यक्तीनं जे सांगितलं, जे चित्र या अपघाताचं दाखवलं, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जे जे सांगितलं ते भलतंच निघालं. जे टीव्हीवर दाखवलं होतं ते वेगळंच होतं, जे त्या व्यक्तीनं सांगितलं ते अगदी वेगळंच निघालं. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्राला 2 मोठे धक्के बसले आहेत. काल त्या व्यक्तीनं जे सांगितलं त्याने महाराष्ट्र हादरलाच होता. पण आज सकाळी 9:30ला जेव्हा ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट आला त्यानंतर महाराष्ट्र जबरदस्त हादरला आहे. आता दबक्या आवाजात अतिशय वेगानं चर्चा सुरू झाली की दादा खरंच येत आहे, दादा आता खरंच येणार का, दादा पत्रकार परिषद घेणार का. लोक आता आक्रोश करू लागले आहेत, कारण की 2 दिवसात 2 मोठ्या घडामोडी घडल्या आहे. जे अपघाताच्या दिवशीपासून जे घडलं नव्हतं, जो माणूस समोर आला, जो रिपोर्ट समोर आला, या 2 घडामोडीने आता सगळं सत्य आता स्पष्ट होत आहेत. गुप्त बैठका आता सुरू झाल्या आहेत. लोक गुप्त ठिकाणी चर्चा करू लागले आहेत. असं काय झालं की लोकांना आता विश्वास बसू लागला आहे. तो कोणता रिपोर्ट आहे ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय. त्या व्यक्तीने असं काय सांगितलं की ज्यामुळे पहिल्या दिवसापासून घटनेची जी स्टोरी सांगितली होती ती स्टोरी आता खोटी ठरणार आहे. कारण त्या व्यक्तीच्या सांगण्याने आणि आज ब्लॅक बॉक्सच्या रिपोर्टने या दोन्ही घटनांनी खरी माहिती जी आहे ती भलतीच निघाली आहे. आता तुम्हाला जरी ही शंका असेल की दादा खरंच आहेत का, दादा जिवंत आहेत का, दादा परत येणार आहेत का, तुम्हालाही जर शंका येत असेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहतात. आपण या व्हिडिओमध्ये ना कुठल्या अफवा पाहणार आहोत, ना कुठली अफवा पसरवण्याचा आपला उद्देश आहे. पण आतापर्यंत माध्यमांमध्ये आलेली माहिती आणि त्या व्यक्तीचा जबाब आणि ब्लॅक बॉक्सचा तांत्रिक रिपोर्ट याचा आपण आढावा घेणार आहोत. या विश्लेषणातून समोर येणारी तथ्य पाहून, सत्य पाहून तुमचाही या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दादांचा अपघात झाला. जसं की आपल्याला माहिती आहे 28 तारखेला अपघात घडला होता आणि टीव्हीला त्याच वेळेस पहिली बातमी आली होती की बारामतीत अपघात झाला. लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून माहिती कशा पद्धतीनं बदलत गेली, कशा पद्धतीनं ती दाखवली गेली आणि काल कॅमेऱ्यासमोर व्यक्ती आल्यानंतर ती माहिती कशी तरी वेगळीच निघाली. ब्लॅक बॉक्समध्ये वेगळं सत्य कसं बाहेर आलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या मिनिटापासूनची माहिती घ्यावं लागेल. पहा, तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं होतं ते अफवा होत्या. कालपर्यंत आज सकाळपर्यंत जे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले होते ते अतिशय वेगळे होते, कारण की त्या व्यक्तीने जे सांगितलं ते ब्लॅक बॉक्समध्ये काय समोर आलं याने सगळं या प्रकरणाचं चित्र बदललं. टीव्हीला सुरुवातीला बातमी आली, तुम्हाला आठवत असेल, सगळ्यात आधी सांगण्यात आलं विमानात 6 जण बसले होते आणि त्याच नंतर 5 मिनिटांनी दादाही विमानात बसले होते आणि दादांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असं 5 मिनिटानंतर सांगण्यात आलं. मग खरं तर काही वेळाने 5 मृतदेह सापडली अशी माहिती देण्यात आली आणि मग खरं तर पहिल्या दिवसानंतर म्हणजेच अपघाताच्या
5 मिनिटांनंतरच खऱ्या अर्थाने अपघातावर संशय यायला सुरुवात झाली होती. लोक दबक्या आवाजात बोलू लागले होते. सुरुवातीला 6 सांगितले, मग 5च जण कसे काय निघाले. पण तेवढ्यात दादांच्या राष्ट्रवादीचे अमोल बिटकरी आमदार यांनी अपघाताविषयी असे प्रश्न विचारले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात खरं तर शंकेची एक लाटच तयार झाली. यामधली तिसरी जी महत्वाची घडामोड त्याच्यामध्ये घडली आहे, जी काल घडली, गेल्या 24 तासात 2 महत्वाच्या घडामोडी याच्यात घडल्या आणि ज्याने याचं सत्य भलतंच निघालं. एक व्यक्ती कॅमेरा समोर आला, ज्याने याचं सगळं चित्र बदलून टाकलं. खरं तर आज जे घडलं आहे, आज 9:30ला जो ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट समोर आला, तो तर आजचा विषय आहे. पण काल जो व्यक्ती कॅमेरा समोर आला होता, त्याने या प्रकरणाची दिशा बदलून टाकली होती. आपण सर्वात आधी पाहणार आहोत तो व्यक्ती नेमकं काय म्हणला, पहिल्या दिवसापासून त्याने कशी कशी माहिती सांगितली, अहवालामध्ये काय आलं होतं, अमोल बिटकरींनी जे दावे केले त्याच्यामध्ये काय आहे आणि काय त्या प्रकरणाचा अँगल सगळा बदललाय. सुरुवातीपासून जो जो घटनाक्रम तुम्ही बदलला होता, जो जो दाखवला होता, खरं तर तो घटनाक्रम आता वेगळाच निघालाय. आता तुम्हाला जरी वाटत असेल, तुम्ही जरी विचार करत असाल की दादा आहेत की नाही, तर दादांचं काय झालं असेल, तर सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. पहा, दादांचा विमान अपघातात निधन होणं खरं तर ही बातमी नसून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी एक अशी बातमी होती की जी एवढी या बातमीची चर्चा कुठल्याही बातमीची महाराष्ट्रात याआधी झालेली होती. विमान अपघात दररोज होत असतात, पण या विमान अपघातात महाराष्ट्राचा हिरा हरवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झाली होती. पण पहिला संशय पहिल्या दिवशी आला, कारण की टीव्हीवर पहिल्या दिवशी दाखवण्यात आलं 6 जण त्याच्यात बसले होते, पण नंतर बॉडी 5 सापडल्या. मग बॉडी 5च कशा, मग 6वा माणूस कोण, तो काय वाचला की तो बसलाच नव्हता की दुसरं काय झालं होतं, अशा प्रकारच्या शंका पहिल्या दिवशी निकटवर्ती आमदार जे दादांचे होते अमोल बिटकरी यांनी हा प्रश्न विचारला होता. पण काल कॅमेरा समोर जो व्यक्ती समोर आला, ज्याने सगळ्या या प्रकरणाचं चित्र पलटून टाकलं. खरं तर ही दुर्घटना घडल्यानंतर 15 ते 20 मिनिटापासून वेगवेगळे पुरावे यायला सुरुवात झाले होते. डेड बॉडी सापडल्या, कागदपत्र दाखवले गेले, सगळं सापडत होतं. दादांची ओळख घड्याळावरून पटली, सगळं सांगितलं जात होतं. सगळ्या महाराष्ट्र टीव्हीवर ही सगळी घटना पाहत होते. पण खरं तर सत्य वेगळंच काहीतरी होतं. सगळं ठाऊक आहे, 28 जानेवारीची ती सकाळ, ज्या दिवशी सकाळी 8:45 क्रॅश झाला. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले. 29 तारखेला दादांचा अंत्यसंस्कार पार पडला. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. जेव्हा दुर्घटना झाली होती त्याच्या काही तासातच एक वेगळा आरोप केला होता आणि जिथूनच या प्रकरणाला वळण मिळायला सुरुवात झाली होती. पहिला दिवस होता 28 जानेवारीचा. अपघात झाला, काही तासातच एक आमदार अमोल बिटकरी यांचा सूर माध्यमांमध्ये उमटला. बिटकरी यांनी दावा केला, जो दावा या तपासाची दिशा बदलणार होता. तिकडे लोक म्हणतो ते क्रॅश झाला, तांत्रिक बिघाड असेल, धुकं होतं, वैमानिकाला दिसलं नाही, काहीतरी लोक अशी थेरी बनवत होते. न्यूजवरही तेच चालू होतं. पण अमोल बिटकरींनी जो प्रश्न विचारला तो अतिशय भयानक होता. खरं तर पहिल्या दिवशी शंकेची सुई फिरायला सुरुवात झाली होती. ते म्हणाले विमानातून धीर निघत नव्हता, विमान सगळं पेटलं होतं, विमान सगळं हे झालं तरी कागद कसे काय वाचले, दादांच्या हातातलं घड्याळ कसं काय साबूत राहिलं, हा प्रश्न त्यांनी विचारला होता. खरं तर काल तो व्यक्ती जेव्हा कॅमेरा समोर आला, जो पहिल्यांदाच विमानाच्या तिथे पोहोचला होता, त्या व्यक्तीचं स्टेटमेंट अजून येणं बाकी होतं. दुसऱ्या दिवशी तर खरं वाक्य उघड झालं होतं, ज्यामध्ये सांगितलं गेलं, जे संजय राऊत आहेत त्या संजय राऊतांनी एक वेगळा दावा केला. ते म्हणाले दादांनी 15 तारखेला सांगितलं होतं की त्यांच्याकडे एक सत्ताधारी गटाची एक अशी गुपित फाईल आहे, त्या याच्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांचा कच्चा चिठ्ठा आहे, बसण्याचाराच्या सगळी फाईल माझ्याकडे, असं ते म्हटले होते. आणि या फाईलमुळे त्यांचं असं काही घडलं असावं का, असा दावा संजय राऊतांनी केला. पहिल्या दिवशी अमोल बिटकरी, त्यानंतर संजय राऊत. आता सगळे प्रकरण चिघळणार होतं तिसऱ्या दिवसापासून. पण सगळी माहिती काल जी खरी समोर आली, जो धक्कादायक दावा प्रत्यक्षदर्शीने केला, तो अजून उघड होणार होता. तिसरा दिवस तुम्हाला आठवत असेल, ब्लॅक बॉक्सची माहिती समोर येत होती थोडीफार. मेडे कॉल ऐवजी ओशीट असे उद्गार निघले होते. ममता बॅनर्जी म्हणाले होत्या उच्च न्यायालयात तपास करा, असं सांगितलं गेलं होतं. पण तिथे देखील तोच शक्यता तिसऱ्या दिवशी आली होती की 5च शव कसे काय सापडले. लोक दादांना आदरांजली वाहत होते. शोकाकुल वातावरण चौथ्या दिवशी होतं. सुनेत्रा वहिनी शपथ घेत होत्या. पण त्यातच चौथ्या दिवशी खरं तर ही जी प्रवाशांची लिस्ट होती ती समोर आली. पॅसेंजर मॅनिफेस्टो प्रसारित झाला, त्याच्यावर 6 जण स्पष्टपणे लिहिलेले दिसत होते. कागदपत्र 6 जण दिसले, पण 5 जणांच्याच बॉडी सापडल्या. संशय भयात होता. 11व्या दिवशी म्हणजेच काल तो व्यक्ती समोर येऊन या प्रकरणाचं चित्र खरं उघड करणार होता. पण तोपर्यंत शंकेला आता सुरुवात झाली होती. लोक म्हणत होते 6वा व्यक्ती दादाच होते का काय, असा प्रकार सुरू होतच होता. पण 5व्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीनं सांगितलं की माझा पती जिवंत आहे, आणि तिथूनच खरा विश्वास लोकांना बसायला सुरुवात झाली होती की काय झालं असेल. पत्नी म्हणाली माझे पती शाबूत आहेत, माझे पती जिवंत आहेत, जो फोटो दाखवतायत ते माझे पती आहेत आणि ते त्या विमानात
बसत नव्हते असा तिने दावा केला आणि खरंच तो पायलट जिवंत सापडला. 6व्या दिवशी प्रशासनानं तपास यंत्रणेने वेगानं चक्र फिरवली आणि दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली. 6 तास चौकशी झाली आणि तो व्यक्ती विमानाचा मालक होता आणि त्याने विमानाच्या मालकाने देखील वेगवेगळे दावे केले जात होते. 7व्या दिवशी तांत्रिक बिघाड, कॅमेऱ्यांची मागणी केली जात होती. सीसीटीव्ही फुटेज द्या अशी बिटकरींनी मागणी केली होती. खरं वाटतो आता उघड होणार होतं, म्हणजे आजच्या दिवशी एक तांत्रिक रिपोर्ट येणार होता आणि काल सगळं चित्र समोर येणार होतं. कॅमेऱ्यामध्ये तो व्यक्ती काय बोलला, पहिल्यांदा तो व्यक्ती तिथं गेला होता, त्याने काय सांगितलं होतं. खरं तर काल या घटनेमध्ये दुसरी घडामोड होणार होती. तो व्यक्ती होता सरपंच, गोजूभावीचे एक सरपंच आहे. तर त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी विमान कोसळलं होतं, विमान कोसळण्याआधीच त्यांनी माहिती सांगायला सुरुवात केली. विमान कोसळण्याआधी आपल्याला सांगितलं गेलं होतं विमान घिरट्या घालत होतं वगैरे वगैरे, पण त्यांनी असं सांगितलं विमानाचा हवेत अतिशय विचित्र आवाज येत होता. आम्ही दररोज विमान उतरताना पाहतो पण असा आवाज अजिबात येत नाही, पण त्या विमानाचा आवाज अतिशय विचित्र होता. तो विचित्र आवाज असल्यामुळे आम्ही मोटारसायकल घेऊन विमानतळाच्या दिशेने निघालो होतो, पण तेवढ्यात ते विमान पडलं आणि पडल्यानंतर ते तिथे गेले. त्यांनी पाहिलं विमानाच्या पुढील बाजूतून धूर निघत होता. तोपर्यंत विमानाचा स्फोट झाला नव्हता, पण त्याच वेळेस तिथून एक निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर पडताना त्यांना जाणवला असं त्यांनी सांगितलं आहे. पण तेवढ्यात त्यांचे सहकारी म्हणाले सरपंच मागे व्हा नाहीतर स्फोट होईल, आणि 1 मिनिट ते मागे पळत आल्यानंतर मोठा स्फोट झाला. ते स्फोटातून बचावले कारण की विमानाचे जे अवशेष होते ते 100-150 फुटावर उडत गेले होते. ते अवशेष त्यांना लागले असते ते त्यांचं काही खरं नव्हतं असं ते म्हणाले. आता ते म्हणाले की तो निळ्या पॅन्टवाला व्यक्ती तिथे होता की नेमकं मला भात झाला हे मी सांगू शकत नाही, पण निळ्या पॅन्टवाला व्यक्ती बाहेर येताना मला दिसला होता असं त्यांनी हे केलं होतं. खरं तर हा गौप्यस्फोट होत असतानाच मग तो कदाचित 6वा व्यक्ती असेल की काय अशी चर्चेला उधाण येतच होतं की तेवढ्यात जो ब्लॅक बॉक्सचा प्राथमिक रिपोर्ट आहे, ब्लॅक बॉक्सचे जे पुरावे आहेत तर ते तपासायला आता सुरुवात झाली होती. ब्लॅक बॉक्स देखील सापडला होता, त्यामधल्या हळूहळू आता सगळ्या गोष्टी उघडकीस येणार होत्या. तर ब्लॅक बॉक्समध्ये जे सापडलं आहे प्राथमिक तपासानुसार तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाचा अंदाज चुकल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीची धक्कादायक माहिती आज उघड झाली आहे. तर पहा, ही होती आजची सगळ्यात मोठी अपडेट. पण हा व्हिडिओ थांबवण्यापूर्वी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. आपण या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे मांडले, जे अमोल मिटकरींनी प्रश्न उपस्थित केले किंवा तेथील प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं, ही केवळ एक शक्यता आहे. आम्ही ते कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेलो नाहीये किंवा कोणावर आरोप करत नाहीये किंवा कोणाच्या भावना दुखवणं आमचा अजिबात उद्देश नाही. फक्त लोकांच्या प्रश्नाला आवाज देणं केवळ इतकाच उद्देश आहे. प्रशासकीय तपास अजून सुरू आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हे 100% चुकीचं आहे. ब्लॅक बॉक्समधून आता बाहेर येणं हळूहळू सुरू होणार आहे. सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलंय. पण खरंच तुम्हाला काय वाटतं, विमानात 6 लोक असून 5च मृतदेह मिळणं ही केवळ तांत्रिक चूक आहे की कोणतं तरी गुड जडलंय, दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली, ती खरंच कधी भरून येईल का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं याबद्दल काय मत आहे? ही केवळ दुर्घटना होती की दुसरंच काहीतरी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की प्रत्येक कमेंट महत्त्वाची असते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.